सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण सध्या ठाण्यातील गायमुख घाटावरती आहोत आणि याच ठिकाणी पाहिलं तर चढण आणि उतरण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात सर पडलेली आहे आणि याच ठिकाणी वाहनं ये जा करताना आपल्याला पाहायला मिळतात। पाहायला गेलं तर काही लोक त्यांना देखील आपण विचारणार आहोत प्रवास कशा प्रकारे करतात। गायमुख घाटातनं प्रवास करणं हा जीव घेणं झालेला आहे। रात्री असेल दिवसा मोठी सर पडलेली आहे। काय सांगाल? रोज का है, 2 साल से ऐसे ही चल रहा है। 2 साल से ऐसे रोड रिपेयर कोई नहीं करता है। 1 साल पहले 15 दिन बंद करके ये रोड बनाया था और लास्ट बारिश चालू हुआ था तो 1 हफ्ते के अंदर पूरा रोड धुल गया था। एक कैसे कॉन्ट्रैक्टर लोगों को काम दिया जाता है और उनको बाद में कैसे उनको पैसा पेमेंट किया जाता है, कोई मॉनिटरिंग नहीं है। जहाँ पे खड्डे भरे हैं, अभी आज कल देखा है कि खड्डे भरे हैं, उसके बाजू में दूसरा खड्डा है वो नहीं भरा है। तो मालूम नहीं इनको गिनती के खड्डे भरने के लिए बोला जाता है क्या वो लोग जो भरने वाले वो अंधे हैं, उनको दिखता नहीं है, मालूम नहीं। जानलेवा हो सकता है। जानलेवा गाड़ी वालों के लिए तो गाड़ी ब्रेक होएगा, लेकिन बाइक वाले तो बेचारे मर जाएंगे, ऐसा खड्डे है। नक्कीच या ठिकाणी जो खड्डे आहेत आणि पूर्णतः हा रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे, त्यामुळे जीवघेणा हा रस्ता झालेला आहे। गायमुख घाटा परिसरात पाहायला गेलं तर चढण आणि उतरण ह्या भागातल्या मोठ्या प्रमाणात वाहतूक जड अवजड वाहनं देखील जा जा करतात। पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हा नियोजन बैठकीमध्ये या गायमुख घाटासंदर्भातल्या दखल घ्यावी असं देखील सूचना दिल्या होत्या। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीचं काम झालं नसं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। MMRD असेल, MSRDC असेल, ठाणे महानगरपालिका आणि PWD यांच्या अंतर्गत जे रस्ते येतात त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणं गरजेचं आहे। पावसाळ्यापूर्वी या पाहायला गेलं तर या रस्त्याची पूर्ण कामं होणं गरजेचं, मात्र त्या पद्धतीची कामं दिसून येत नाही। जून उजडलेला आहे, मात्र अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावरती पूर्णतः पाहायला गेलं तर हा चढण्याचा रस्ता आहे, त्याच पद्धतीने उतरण्याचा देखील दुसऱ्या बाजूला देखील अशाच प्रकारचे मोठ्या मोठे खड्डे या ठिकाणी पाहायला मिळतात। पाहू शकतो हा रस्ता म्हणायला गेलं तर पाहायला गेलं तर हा रस्ता दिसूनच येत नाहीये। पूर्णतः डांबर जे टाकण्यात आलेलं पूर्णतः डांबर हे निघून गेलेलं आहे। या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे। पाहू शकतो खडी माती सर्व बाजूला आलेली आहे। या ठिकाणी दुचाकी स्वार जर रात्री अपरात्री जर आपला प्रवास करत असेल तर नक्कीच जीव मुठीत घेऊन करत आहेत। पाहू शकतात या ठिकाणी दुचाकीला देखील रस्ता जे आहे ते वाट काढावी लागत आहे। त्या ठिकाणी पाहिलं तर बाईक स्वार जे आहेत, दुचाकी स्वार देखील आपला या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काळात हा रस्ता कधी बनवणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी ठाणे शहरात काही भागात देखील अनेक खड्डे पडलेले आहेत, खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। त्यामुळे डांबरीकरणच्या ऐवजी कॉन्क्रीटीकरण, सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलं तर नक्कीच कुठेतरी रस्ते जे आहेत ते नियमित या ठिकाणी प्रवासासाठी वाहतुकीसाठी खुले राहतील। मात्र सध्या तरी या गायमुख घाटामध्ये पूर्णतः रस्त्यावरती खड्डे आणि पूर्णतः रस्त्यावरती डांबरीकरण पूर्णतः हटून खडी माती देखील दिसून येते। त्यामुळे येणाऱ्या काळात शासन कशा प्रकारे या संदर्भात रस्ता बनवतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन योगेश सावंतसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।